मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 20 ते 24 जानेवारीला दावोस दौऱ्यावर जाणार आहे। 2018 नंतर फडणवीस पहिल्यांदाच दावोसला जाणार आहे। फडणवीस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये सहभागी होणार आहेत। मुख्यमंत्री 19 जानेवारीला मुंबईतून रवाना होणार असल्याची माहिती आहे। महाराष्ट्रात आणखी गुंतवणूक करण्याच्या हेतूने मुख्यमंत्र्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। एक अशी जागा आहे की ज्या ठिकाणी जगातले सगळे बिझनेस लीडर्स आणि पॉलिटिकल लीडर्स एकत्रित येतात। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नेटवर्किंग होतं, विचारांचं आदान-प्रदान होतं आणि मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंटचं देखील त्या ठिकाणी नेटवर्किंग होतं आणि त्या दृष्टीनेच मी त्या ठिकाणी चाललेलो आहे। अनेक महत्त्वाच्या बैठकी माझ्या ठरलेल्या आहेत, अनेक बिझनेस लीडर सोबत देखील ठरलेल्या आहेत, काही वर्ल्ड लीडर सोबत देखील ठरलेल्या आहेत। मला विश्वास आहे की चांगल्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज त्या ठिकाणी मला दिसत आहेत। मोठ्या प्रमाणात गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्यास आम्ही यशस्वी होऊ हा मला विश्वास आहे। दरम्यान फडणवीसांच्या दावोस दौऱ्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय। एकच अपेक्षा आहे की गेल्या 2 वर्षात जे घटनाबाह्य मुख्यमंत्री डायव्होर्सला जाऊन मजा मारून आले आणि 40-40 लोकांचं डेलिगेशन घेऊन गेले, पैशाची उधळपट्टी केली, तसं होणार नाही एवढी अपेक्षा आहे।